आज दिनांक 29 जून 2025 पर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मे 2025 ते जून 2025 किंवा समर 2025 एक्झामिनेशनचे कोणकोणते रिझल्ट लागले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त आजच्या व्हिडिओमध्ये 29 जून 2025 म्हणजे आजच लागले रिझल्ट आपण पाहणार आहोत। पूर्वीचे रिझल्ट तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। इथं अपलोड डेट म्हणून दिलेलं आहे का, ते अपलोड डेट म्हणजे त्या दिवशी रिझल्ट लागलेला आहे हे ध्यानात ठेवायचं आहे। पूर्वीचे रिझल्ट मी ही 29 तारखेचे रिझल्ट बघता असताना बघायचं आहे। मी फक्त 29 तारखेचे रिझल्ट वाचणार आहे। ठीक आहे, सुरू करूया। हे पहिल्या पेजवर बघा तुम्ही, 29 तारखेला आज एकही रिझल्ट अपलोड झालेला नाही पहिल्या पेजवर। हे जुन्या तारखेचे आहे, ते तुम्ही पाहू शकता तुमच्या कोर्सला रिझल्ट लागला आहे का नाही। ठीक आहे, पुढे इथं पाहू शकता, इथं बी नाही। पुढे ओके, ह्याच्या पुढे हां इथं भेटलं। सिरियल नंबर 6 युनिट 3 प्रोग्राम कोड आहे V131 MSc इन फिजिक्स 2021 पॅटर्न। अपलोड डेट 29/6/2025। त्याच्या पुढे क्लिक हिअर निळ्या अक्षरात, म्हणजेच MSc इन फिजिक्स MSc फिजिक्सचा रिझल्ट लागलेला आहे। आता MSc फिजिक्समध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत, तर 2021 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला आहे। 2021चे पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी कोणी समर 2025ची एक्झाम दिली असेल मे जून 2025मध्ये, त्यांचा रिझल्ट लागलेला आहे। त्यांनी रिझल्ट चेक करू शकता। रिझल्ट चेक करण्यासाठी त्यांना काय करायचे आहे, MSc इन फिजिक्स 2021 पॅटर्न 29 जून 2025च्या पुढे क्लिक हिअर लिहिले, त्या क्लिक हिअरवर क्लिक करायचं बघा असं। आता इथं क्लिक केल्यानंतर एक्झाम इव्हेंटवर क्लिक करायचं आहे। इथं काय दिसतं तुम्हाला, मे जून 2025 ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं समर 2025 दाखवत नाही, मे जून 2025 दाखवते। दोन्हीचे अर्थ एकच होतो। समर म्हणजे उन्हाळी परीक्षा, मे जून 2025 म्हणजे काही लोकांची मेमध्ये झाली, काही जूनमध्ये झाली, ज्या त्या विद्यार्थ्याची। तर त्यांनी दोन्हीपैकी हा पर्याय दिसेल तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक करायचं। खाली PRA नंबर और सीट नंबर और रोल नंबर, तुमच्या हॉल तिकीटवर PRA नंबरसुद्धा आहे, सीट नंबर किंवा रोल नंबरसुद्धा आहे। या दोन्हीपैकी कोणतेही टाकू शकता। PRA नंबर टाका, सोपं जाईल। कॅपचा कोड खाली टाकायचे, सर्च करायचं आहे। ज्यांचा आज रिझल्ट लागलेला आहे त्यांचं रिझल्ट नाव दाखवेल, पुढे कोर्सचं नाव दाखवेल, त्याच्या पुढे रिझल्ट स्टेटस दाखवेल। तिथं निळ्या लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पास वगैरे दिसेल किंवा तिकीट दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि रिझल्ट डाउनलोड करून प्रिंटआउट काढून ठेवायचं आहे। ज्यांच्या कोणाचं रिझल्ट कोर्सचा लागलेला आहे पण त्यांचं रिझल्ट नॉट फाउंड किंवा रिझल्ट नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी असं दाखवत आहे, त्यांनी काळजी करायचं नाही। उद्या चेक करायचं आहे, उद्या तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल। ठीक आहे, आज रिझल्ट जरी डिक्लेअर झाला असेल तर काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट अपलोड झालेला असेल त्यांचा उद्या होतो, त्याच्यापैकी त्यांनी उद्या चेक करू शकतात। ठीक आहे, लगेचच घाबरायची गरज नाही। पुढे घेऊया आपण। ठीक आहे, MSc इन फिजिक्सचं घेतलं आपण, त्याच्या पुढे बघू। त्याच्या पुढे हे अगोदर आपण हे जुन्या ज्यांच्या अगोदरचे रिझल्ट लागले त्यांनी पाहून घ्या। पुढे सिरियल नंबर 18 युनिट 3 V152 MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2023 पॅटर्न NEP 2020। ठीक आहे, तर MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्सचा रिझल्ट लागलेला आहे। त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। हे नवीन पॅटर्न आहे, 2023 पॅटर्न आहे। त्याला आपण 2023 किंवा NEP 2020 पॅटर्न असं दोन्हीपैकी कोणतेही म्हणू शकतो, किंवा नुसतं NEP पॅटर्न म्हणलं तरी चालते। पुढे सिरियल नंबर 19 युनिट नंबर 3 V153 MSc इन फिजिक्स 2023 पॅटर्न NEP 2020 पॅटर्न। ठीक आहे, मी म्हणलं ना वया अगोदर पाहिलं ते पॅटर्न वेगळा, हे पॅटर्न वेगळा आहे। MSc इन फिजिक्स 2023चं पॅटर्न आहे किंवा ह्याला NEP पॅटर्न म्हणतात, ह्याचा रिझल्ट लागलेला आहे। पुढे इथं नाही, पुढे बघूया आपण आता। ठीक आहे, पुढे घेऊ आणखी 29 तारीख कुठं बघू। चला ठीक आहे, झालं एवढेच होते। आज 29 जून 2025 रोजी अपलोड झालेले
किंवा जे प्रसिद्ध झालेले रिझल्ट एवढेच आहेत. जुने रिझल्ट तुम्ही पाहिले असतील आणि एकदा पाहून घ्या. ठीक आहे. ज्यांचा रिझल्ट पास आलेला आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचा ATKT किंवा फेल आलेला आहे काळजी करायचं नाही. पुढे लवकरच एक्झाम होणार आहे डिसेंबर 2025ची. त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावं लागेल तुम्हाला. अगोदर ॲप्लिकेशन फॉर्म भरावं लागेल, नंतरच परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. आता काही लोक जे फ्रेश असतात, फ्रेशर, ज्यांची फ्रेशरची सेकंड सेमिस्टरची एक्झाम झाली असेल किंवा फोर्थ सेमिस्टरची एक्झाम झाली असेल आता ह्या समर एक्झाममध्ये, तर त्यांना सेकंड किंवा फोर्थ सेमिस्टरला परीक्षा फीस मागलेली नसते. रेग्युलर विद्यार्थ्याला भरायची नसते. आपल्याकडून हॉल तिकीट येतं. बरं, तुम्ही एकदा फेल झालो आणि तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला पुनर्परीक्षार्थी किंवा रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरावा लागतो. फ्रेशरला मुक्त विद्यापीठामध्ये एक्झाम फॉर्म भरायची गरज नसते. फ्रेशरला फेल झाल्यानंतर परीक्षा पुन्हा पास व्हायची असेल तेव्हाच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावं लागतं. त्याला रिपीटर विद्यार्थी म्हणतात. ठीक आहे. मग त्यांनी एक्झाम फॉर्म भरल्यानंतरच त्यांना पुढील परीक्षेला बसता येणार आहे. आता एक्झाम फॉर्म कधी येतील तर 1 महिन्यानं आपण चेक करूया. आता तर रिझल्ट लागायला सुरू झाले, त्याच्यामुळे लगेचच एक्झाम फॉर्म काही येणार नाहीत. 1 महिन्यानंतर आपण ऑगस्ट महिन्यापासून चेक करूया आले नाही आले एक्झाम फॉर्म. आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर येतोच. जेव्हा केव्हा रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म येतील त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतोच. ठीक आहे. पर तारीख UGपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची तारीख UGपर्यंत आपण वाट बघायची नाही. आपण आज ज्या विषयात फेल झालेलो आहोत त्या विषयाची तयारी आजपासून सुरू करायची आहे. तर आपल्याला डिसेंबरला आपण पास होऊ. नाहीतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला जर उशिरा चालू झालं आणि एक्झाम बरोबर डिसेंबरमध्ये झाली आणि त्यावेळेस आपल्याला अभ्यास जर नसेल तर तेव्हाही आपण फेल होऊ. मग पुन्हा आणखी पुढच्या वर्षी समर एक्झामची तर वाट बघायची का आपण? त्याच्यासाठी आपले जी हे आहेत यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांनी एखाद्या विषयात किंवा 2 विषयात जेवढ्या काही विषयात फेल झालेले असतील त्यांनी तात्काळ अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ई बुक्स अवेलेबल आहेत वेबसाईटवर. तसे स्टडी सेंटरवरून सुद्धा तुम्हाला बुक्स मिळणार आहेत. स्टडी सेंटरवर मिळणार आहे तर ई बुक्स डाउनलोड करून प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे आणि लागलीच त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायची, जेणेकरून डिसेंबरमध्ये आपण फेल होणार नाही. त्यावेळेस तर पास व्हायचं. ठीक आहे. पुढील एक्झाममध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुणांनी पास होण्यासाठी आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या वेळेस तर तुम्ही पास होणारच आहेत अभ्यास करून. ठीक आहे. अशा उत्साहानं अभ्यास करायला लागा, पास होऊन जावा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.